म्हणजे एकच नंबर फुगे फुगे बरोबर एकदम नाही का. मला तिथून आल्यावर असं मग दिसले फुगे पडले. फुगे कशी मला पण ते हॅपी बर्थडे भैया, हॅपी बर्थडे टू यू. मी वॉइस करेन. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. खूप दिवस आहेत, खूप म्हणजे खूप जास्त दिवस आहेत मी ब्लॉग नाही टाकले आणि खूप शेड्यूल बिझी चालतंय इन द सेन्स शूट्स आहेत, ॲक्टिंग क्लास आहेत, त्याच्यामुळे नाही होते माझं एडिटिंग करणं. खूप सारे ब्लॉग पेंडिंग आहेत, बट स्टील हा ब्लॉग मी लगेच टाकेल. सो भैयाचा बड्डे आहे 2 दिवसांनी आणि तो येतोय पुण्याला. सो माझा असा प्लॅन आहे की त्याला थोडंसं सरप्राईज देऊयात. भैयासोबत भाभी पण येते आणि मानी पण येते. सो 2-4 दिवस आहे तो इथे आणि पप्पानी मला ऑलरेडी त्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर करायला सांगितलं होतं. मी ते केलेलं होतं ऑलरेडी. जस्ट अ मिनिट. सो त्याला घेतला आहे 17 Pro Max 512 GB ऑरेंज कलर. सो गिफ्ट आलेलं आहे, त्याच्यामुळं असं मला वाटलं की आता आपण लोकांपेक्षा आधी बड्डे सेलिब्रेट करूयात. कॉज असं वाटलं मला की काय गिफ्ट घ्यावं त्याला, काय गिफ्ट घ्यावं. म्हणजे ठीक आहे, आल्यानंतर बघूयात त्याला काय गिफ्ट घ्यायचं. कॉज त्याने यूज केल्याशिवाय ते घातल्याशिवाय तो कन्फर्म नाही करत कोणतीच गोष्ट. शूज असेल, कपडे असतील, गॉगल्स असतील, सगळं काही. सो मी स्किप केलं. मी बोललो तो आल्यानंतर बघूयात काय करायचं. बट स्टील आपल्या हातात असं आहे की आता आपण करूया डेकोरेशन आणि त्याला देऊया सरप्राईज. सो लेट्स गो. सो मी जस्ट घेऊन आलोय बलून्स. हॅपी बर्थडे टू यू आलं हे, आणि त्यानंतर हे आपलं चिटकवायला झाला आणि रिबिन्स. कॉज मला वाटतंय ह्या बॅकड्रॉपला डेकोरेट करूयात आणि इथेच फॅनच्या दोन्ही पण साईडने बलून्स आपण खाली सोडूयात. म्हणजे हा वाला जो एरिया आहे तो डेकोरेट होईल. केक पण ऑर्डर करायचा आहे, तो पण करतो. मी त्याला 7 वाजता बोललो होतो. मी त्याला विचारलं कुठपर्यंत आहेस, तो बोलला 2 तास लागतील पोहोचायला. सो म्हणजे 9 पर्यंत आपल्याला टाईम आहे. तर 8 वाजताच केक ऑर्डर करून टाकूयात, म्हणजे तो यायच्या आधी सगळं काय आपलं रेडी. आता हे काम लागलं आहे आपल्या मागं. आत्ताच एक फुगा फुटला आहे, त्याच्यामुळं थोडं मी हळूहळू करते. थोडं कमी हवा असली तरी ठीक आहे, बट पुढापुढी नको. त्याच्यामुळं मग नंतर पप्पाला आपण व्हिडिओ कॉल करूयात. पप्पाला आणि मम्मीला दाखवूयात तिकडं की असं मी प्लॅन केला. कॉज त्यांना पण नाही माहिती आहे की मी असं काहीतरी करतोय. मला वाटलं करूयात. सो हे असं आहे. म्हणजे हॅपी बर्थडेच्या आधी करू का, आधी हॅपी बर्थडेचं लावूयात, म्हणजे मग हॅपी असेल, बर्थडे असेल, मग त्यानंतर बाकीचे बलून्स इकडे लावूयात. का ते बलून्स लावून घ्यायची. आणि त्याचा आता जस्ट कॉल आला आणि त्याचं म्हणणं आहे की तो एक 45 मिनिट्समध्ये येईल. सो मला वाटतंय की हे बलूनचं जास्त काम आहे, तर आधी बलूनचं करूयात आपण. सो फायनली आपलं डेकोरेशन झालंय रेडी. हे बघा असं दिसतंय. एक मिनिट. सो हा येतोय व्हिज्युअल असा. भैया इथं बसेल. सो असं दिसेल. तर आय एम नॉट द प्रो वन की ह्या बाबतीत, बट स्टील मी ट्राय केलंय ते करायचं. आणि केकही आला आपला. सो हा आलाय आपला केक थिओब्रोमाचा आणि हा गिफ्ट.
सो ओपन करूयात. नाही आत्ता नको करायला ओपन, बाई आल्यावरच करूयात. सो असं जे आहे ते आपलं. सो ह्या वेळी आपलं झालं आहे कम्प्लीट डेकोरेशन. बलून्स उरली आहेत, बघतो एकदा ट्राय करून कुठं लावता येतात का. सो आता भैयाला रिॲक्शन बघूयात. सो आता केलं आपण दीदीला व्हिडिओ कॉल. काय वाटतंय गले? सुंदर गेलेला आहे तुम्ही याला सरप्राईज. हे बघ, केक पण सुंदर, भैयाच्या आवडतीचा चॉकलेट. आयफोन पण तिथे आहे का? यस, गिफ्ट इज हिअर. गिफ्ट इज हिअर, दॅट्स वाय त्याच्यामुळे तर मी म्हणलं ना की असं करूत म्हणून आपण, नाही का समजा. हो, किकू काय म्हणतीये? भैया हॅपी हॅपी. मामाचा हॅपी हॅपी ग. हा वर फू आहे. फू आहे, फू इकडे बघ. फू मम्मी कुठे आहे? मम्मी तो ब्लॉग काढ. कसं वाटतंय? काय वाटतंय? एकच झालंय. चांगले छान भैया. फोटो बिटो काढायचा तसला कॅमेरा. अगं मी ऑलरेडी ब्लॉग चालू केलाय. अच्छा छान आहे. चांगलं झालंय. हा मस्त. पप्पाला केलता ग. झालं बोल ना मग. नाही पप्पाला उचललाच नाही. आणखी एकदा रिपीट करू. हा ना, करतो ना आता. आता आपण पप्पाला कोण करू. हा ना, त्याच्यामुळेच आता त्याच्यामुळेच करतो आता. परत उचलला नाहीये. फोटो व्हिडिओ करून पाठवून देतो पप्पाला. हा करतो ना, कॉल करतो एकदा. जेवायचं काय झालं? बाहेर त्यांनी केलंय, ऑर्डर केलंय त्याने ऑलरेडी. त्याचा फोन इथंच आलता ऑलरेडी. म्हणून मग मी म्हणलं आता त्याचं बर्थडेचं गिफ्ट पण येले, म्हणून मी म्हणलं की डेकोरेशन करून हे करू आता. चलो बाय बाय. सो सगळ्यांना ते डेकोरेशन आवडले. त्याला कसं वाटेल माहित नाहीये मला. सो फॉर द बेस्ट. मला असं वाटलं तो लायटर नाहीये, कॉज त्या कॅन्डल्स लावण्यासाठी लायटर लागेल. मिळालं. थांबा, पण त्याला कॅन्डल्स अशा प्लेन आहेत फक्त. बघा इथे की मी खूप जास्त सटल ठेवलंय. कॅन्डल्स प्लेन आहेत. ह्याला आपल्याकडे बास्केट पण आहेत. सो आय थिंक आपण ह्याला बास्केट लावूयात. Here it is. बास्केट आहेत आपल्याकडं. ह्या बास्केटमध्ये ठेवूयात आपण ह्या, म्हणजे नंतर हे असं लावून घेता येईल. हे दिसायला पण चांगलं दिसेल. त्याचं गिफ्ट इथे. फक्त सीन असा आहे की भाभीला पण माहीत नाही की मी काय केलंय. आणि मे बी त्यांचं असू शकतं की 12 तारखेला डेकोरेशन वगैरे करायचं. सो त्यांचा प्लॅन जो आहे मी तो लिटरली फेल केलाय. बिकॉज मी आजच डेकोरेशन केलंय. माहीत नाही त्यांना आता. त्या परत मला म्हणतील आलं काय भाऊजी थोडं तरी सांगायचं होतं. ठीक आहे, लेट इट बी. सो आता तो येईल, आल्यावर रिॲक्शन बघूयात. सो त्याच्याकडनं आपण इन्फॉर्मेशन घेतो की कुठपर्यंत आलाय. तर तो आत्ता आलाय संगमवाडीच तिथं, म्हणजे एक 10 ते 5 मिनिटात येईलच. कधी केलं? कुणी केलं? तूच केलं का? मी केलं. कुणी केलं? कोण करत? माणसं इतकं काय बीड काय आपलं माझ्यासाठी कामच नाही ठेवलं काही. मस्त झालं बघ. एक नंबर केलं. छान गेलं. ओंकारला जमतं, चिकीला जमतं, आपल्याला बिलकुल जमत नाही. मस्त केलं. हमें आता ही नहीं है. हमें आताच करायचा बर्थडे. रिटर्न गिफ्ट त्याचं आलेलं आहे ना ऑलरेडी. बर्थडे गिफ्ट त्याला कधी करायचं आपण. म्हणून तर मी भाभी खाली म्हणलं. मी म्हणलं भाभी तुमची पच्ची किती छान केला. तुमचं जे प्लॅन रहेगा.
मी पण आलं तर तसं घरच म्हणजे एकच नंबर केलं फुगे फुगे बरोबर एकदम नाही का मला तिथून आल्यावर असं दिसले फुगे पडले म्हणजे फुगे कशी मला पडले पण ते एखाद्या दिवशी movie मग? बघितली. इकडे उठलं तर सगळंच झालेलं होतं सगळेच आहे मग. नाही, मला आवडली ती बच्ची, नाही का? काय मला आवडली ही बच्ची आवडली का? आवडली नंतर काम खूप सोपं झालं ना चला. मी बघ कॅन्डल आणली तशी अच्छा अच्छा नको ना तरी तुमचं घ्या ना. अरे काय ते म्हणजे मला काय एवढं असेल बड्डे तरी एवढं केलं म्हणून. Happy birthday to you. Happy birthday. हॅपी बर्थडे भैया हॅपी बर्थडे टू बापरे, यू पाणी. अगं नुसतं तर पाणी. बस झालं बस हा, फुगर आता फुगर कॅन्डलला फुगर वेगळा नको आहे ते हम्म? वेगळा येतो बाकीच्या पक्ष कॅन्डलला हम्म. लेअर कळले ना तुला असे वेगवेगळे हो प्रत्येक लेअर वेगवेगळा आहे फ्लेवरचा ढोंप्या माझ्याकडे ढोंपू था था डबी पाणी त्याला फुगर कॅन्डलला फुगर 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 फुकर फू फुगर नको नको मॅजिक किती होणार नाही होती झोपून वापस येऊ दे मॅजिक छापो थांब नको करू काही हाताने कशाला तुला मी नाही क्रीम नाही करत. नको काही नको उचलायची आपली अशी त्याला सिगरेट सारखी उजवायची. केक पण छान आहे केक डेकोरेशन लई जास्त छान आहे. नाही खरं मस्त गेलं म्हणजे आणि माझं कसं राहतं याचा की फोटो- माझ्याच्यानं होत नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे मला कुठे गेले कौतुक असतं बाबा, कोणासाठी गाजर ए फोड ना तो ए फोटो काढ ना असे ना काढत नव्हते ते तर बसून काढत काढत नव्हते. येतात ना अशी. फोन थांबा पप्पाने दिलेला आहे. मी त्याच्यावर म्हणलं ना पप्पाने ऑलरेडी मला सांगितलं होतं इथून घ्यायचा मग ते गिफ्ट आलेलं होतं अरे मग लवकर निघलो असतो ना मी अडे. अरे मला काय माहिती ते तसं झालं म्हणून ते जरा- तू आतापर्यंत कवा चाला असतास दुपारी सकाळी निघला असतास संध्याकाळची लाईट जाऊ टाकून मग गाडी चालवतो मला जर यार उगीच म्हणलं निघलो सकाळी निघलो असतो म्हणलं. हा, चालू आहे का? चालू आहे ना अच्छा मी वाव. पैसे करेन माझ्या हातात थांबा, थांबा, वाजून दे. केकच्या हातात. पहिल्याच नव्या नव्या फोनला एक नंबर कलर आहे पण ऑरेंज नवीन फोन नवीन नाही सेकंड हँड येतो फर्स्ट कॉपी ॲज युजल माझ्याकडे सगळं फर्स्ट कॉपीच असतं ओरिजिनल वापरत नाही. फालतू भैया मम्मी ओपन कर चालू कर त्याला हा. थँक्यू पप्पा थँक्यू थँक्यू ओंकार खूप मस्त डेकोरेशन केलेलं आहे मला खूप जास्त आवडलं आता मी करू शकत नाही म्हणजे मला जमतच नाही त्याच्यामुळे दुसरं कोणी पण केलं तर मला कौतुक असतं पण हे तर माझ्यासाठी जाऊन जास्त कौतुक आहे मला नाही, छान केलं हे मम्मी छान केलं भाऊजींनी मी पण तुला कवर देणार आहे. ते हा खाली फोन माझ्याकडे आहे. ठेवलं. तसं काही नाही कॅमेरा कुठे टर्न करायचं दिसतच नाही ना. एवढंच करू शकतो आपण सध्याला बघा